नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला चिकन घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला 2-3 पाण्याने. अर्धा किलो 1 किलो तुमच्या हिशोबाने जसं घ्यायचं तसं घ्या. आता एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ना आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त ठेवायचं बरं का, त्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर बघा इथे माझ्याकडे 3 इलायची, 5-6 लवंग आणि 8 ते 10 काळे मिरे आहे, ते टाकायचं त्याच्यात. एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि 3 तेजपान. इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे असे स्लाइसमध्ये कट करून घ्यायचेत आपल्याला आणि ते आता फ्राय करून घ्यायचेत. एक थोडेसे हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत त्याला फ्राय करायचं बरं का. हे बघा आता हलकासा सोनेरी रंग यायला त्याला सुरुवात झालेली आहे. आता त्याच्यामध्ये ना अद्रक लसूण ना आपल्याला ठेचलेला घालून घ्यायचा आहे, 1 ते 1.5 चमचा. थोडा जास्त टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, मस्त चव लागते त्याने. पण ठेचलेलाच वापरा बरं का, पेस्ट वगैरे वापरू नका. तर त्याला 1 मिनटं मोठ्या याच्यावर आपल्याला चालवत राहायचं सारखं. मस्त सुगंध सुटला बरं का त्या अद्रक लसूणचा, 1 नंबर. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला हे चिकन टाकून घ्यायचं आहे. गॅस मोठाच पाहिजे बरं का, मोठ्या आचेवरच याला आपल्याला ना फ्राय करत राहायचं एक जवळपास 3 ते 4 मिनटं. तर बघा बरोबर 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि त्याला मी झाकण न लावता मोठ्या आचेवरच कंटिन्यू फ्राय करत राहतो आहे. हे फ्राय करणं ना खूप महत्त्वाचं आहे बरं का, कारण चिकनला ना एक उग्र स्मेल असतो, एक वास असतो. ते असं फ्राय केल्याने ना तो निघून जातो, म्हणजे बऱ्यापैकी कमी होऊन जातो. आता 2 मीडियम आकाराचे टोमॅटो जाडसर कट करायचे, ते त्याच्यात टाकायचे. हे खूप पारंपरिक पद्धतीचं चिकन आहे बरं का. एक कंदुरी जेवण वगैरे जेव्हा राहतं ना तेव्हा या आचारी लोक ना ह्याच पद्धतीनं बनवतात. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला अगोदर मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसंच टाका, नंतर परत आपल्याला ॲडजस्ट करता येईल. हे बघा आता जवळपास 7 ते 8 मिनटं झाले आपण चिकन फ्राय करतो आहे. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, एक जवळपास 2 ग्लास. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 15 मिनटं याला मीडियम याच्यावर शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा बरोबर 15 मिनटं झालेले आहेत आणि आपलं चिकन जे आहे ना हे जवळपास 70% शिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना थोडी हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं धने पावडर टाकायची, अर्धा चमच्यापेक्षा थोडी जास्त. चिकन मसाला 1 चमचा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. तर त्याला मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामुळं आत्ताच पाणी टाकायची काय आवश्यकता नाही त्याला बरं का. तर आता गॅस परत मीडियम करायचा आणि याला 10 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला एक 4 ते 5 चमचे बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला मोठ्या आचेवर एक जवळपास थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बाजरीचं पीठ घ्या, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ज्वारी गहू तुमच्यावर आहे, पण काय आमच्या नाशिककडं ना पारंपरिक पद्धतीने जेव्हा कंदुरी चिकन बनवता तेव्हा बाजरीचंच पीठ भाजतात. हे बघा आता मस्त ब्राऊन रंग आला आहे. आता लगेच त्याला काढून ठेवायचं बरं का, नाही तर ते ना जळून जाईल. तर बघा बरोबर 10 मिनिटं झालेले. किती सुंदर दिसते बघा, बढिया. आता हे बाजरीचं जे पीठ आपण भाजलं होतं ना ते जवळपास 3 ते 4 चमचे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता गॅस आहे ना थोडा मोठा करायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं सगळं. या बाजरीच्या पिठाच्या ना गुठळ्या नाही राहायला पाहिजे. हे बघा कसं घट्ट झालं आहे लगेच.
एकदम ऑथेंटिक पद्धत दाखवते बरं का मी तुम्हाला. तर त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी वाढून घ्यायचं आपल्याला, 1 ते 1.5 ग्लास. गॅस मोठाच राहू द्यायचा आणि मोठ्या गॅसवरच त्याला आहे ना हळूहळू मिक्स करायचं आहे. कारण आपण त्याच्यात पीठ टाकले ना तर ते ग्रेव्ही परत घट्ट व्हायला सुरुवात होईल त्याची. हे बघा आपली ग्रेव्ही त्या पिठानं किती घट्ट झाली. आता परत थोडं पाणी वाढून घ्यायचं त्याच्यात. कारण कंदुरी चिकन जे असतं ना, कंदुरी चिकन किंवा कंदुरी मटन, हे आहे ना थोडं पातळसरच असतं बरं का. आता एवढं घट्ट भरपूर आहे. थोडंसं मीठ आहे ना चवीपुरतं ॲडजस्ट करून घ्यायचं. बघा आता उकळी फुटली भाजीला. त्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं लिंबू, आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचे. कोथिंबीर मस्त, किती सुंदर दिसते बघा कंदुरी चिकन. बढिया उकळी आलेली आहे बघा. आणि आजूबाजूला ना कट बघा कसा दिसतोय. हे कंदुरी चिकन जे आहे ना हे लगेच झाल्या जर खायला घेतलं ते पीस आहे ना रबरासारखे लागतं. त्याच्यामुळं हे चिकन आपल्याला 10 मिनटं रेस्ट करू द्यायचं असंच ग्रेव्हीमध्ये. म्हणजे कसं त्याच्यातलं जे प्रोटीन आहे ते सेटल होतं आणि मग चिकन आपलं रबरासारखं लागत नाही. हे बघा एकदम पारंपरिक पद्धतीनं हे बनवलेलं आपलं कंदुरी चिकन आहे. कुठल्याही प्रकारचं मसाला वाटण वगैरे याच्यात करत नाही. सुंदर अप्रतिम. याला मस्तपैकी ना बाजरीची भाकर घ्यायची, प्लेटमध्ये अगोदर चुरून घ्यायची आणि मग हा रस्सा आणि हे चिकन त्याच्यावरती टाकून याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. मस्त थोडीशी आणखी कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यावर. आणि बघा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि हे कंदुरी चिकन आमच्या नाशिकच्या पद्धतीचं नक्की ट्राय करून बघा.